जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। जयसिंगपुरात शाहू विकास आघाडीच्या समर्थनार्थ उसळला जनसागर। राजश्री शाहू विकास आघाडीच्या मोटरसायकल रॅलीला जयसिंगपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। यामुळे जयसिंगपुरात शिट्टीचा आवाज घुमला। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हासदादा पाटील, अनिल मादनाईक सावकर, अमरसिंह निकम, मिलिंद भिडे, सतीश मलमे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅलीला सुरुवात झाली। सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली। ही रॅली ऐतिहासिक ठरली। या रॅलीत जवळपास 5000हून अधिक जयसिंगपूरकरांनी स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला होता। शेकडो मोटरसायकलींचा सहभाग, कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे जयसिंगपूर शहरात शिट्टीचा आवाज प्रचंड घुमला। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जयसिंगपूरकरांनी 40 वर्ष जपलेलं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे कार्य पूर्ण करण्याचे भाग्य आम्हास लाभले। उर्वरित राहिलेल्या विकास कामासाठी राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। जयसिंगपूर शहरातील महत्त्वाचे प्रकल्प आम्ही पूर्ण केले असून विरोधकांकडे नागरिकांना दाखवण्याजोगे एकही विकास कामे नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत। तथापि आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही। आमचा एकमेव हेतू जयसिंगपूरचा सातत्यपूर्ण विकास करणे असे त्यांनी स्पष्ट केले। शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने आमच्या सोबत येत आहेत, हे जनतेच्या विश्वासाचे द्योतक आहे। रॅली दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी नागरिकांना नमस्कार करून आघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। या रॅलीच्या सांगता समारंभास महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागृत जनमत न्यूज साठी जयसिंगपूरहून संपादक विनोद पाटील।